नमस्कार मित्रांनो, महायुती सरकारने सुरू केलेल्या आणि महिलांसाठी संजीवनी ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आहे। गेल्या काही दिवसापासून ई-केवायसी आणि अन्य तांत्रिक बाबीमुळे योजनेचा लाभ अडकला होता। त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचे लक्ष ऑक्टोबर महिन्याच्या सन्मान निधी हा कधी जमा होणार याकडे लक्ष लागले होते। अखेर महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दल मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे। त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास प्रक्रियेस आज म्हणजे 4 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती असे म्हणत त्यांनी हा महत्त्वाचा अपडेट दिला आहे। लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे। या घोषणेमुळे तांत्रिक अडचणीमुळे चिंतेत असलेल्या लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे। पात्र लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात लवकरच 1500 रुपयाचा हा निधी जमा होणार आहे। योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू राहावा यासाठी सरकारने लाभार्थ्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे। तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की महाराष्ट्रातील माता भगिनींच्या विश्वासाने सुरू असलेल्या महिला सक्षमीकरणाची ही वाटचाल अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे। मागील महिन्यापासून योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मध्यंतरी ई-केवायसी करताना OTP न येण्यासारख्या अनेक तांत्रिक अडचणींना महिलांना सामोरे जावे लागले होते। त्याबद्दल अनेक महिलांनी तक्रारी केल्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांनी याची तातडीने दखल घेत आता त्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर झाली आहे। ई-केवायसी पूर्ण करण्याची नम्र विनंती 18 नोव्हेंबरच्या आधी करण्याची तटकरे यांनी केलेली आहे। तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर आता ई-केवायसी पूर्ण करण्यासाठीची अंतिम मुदत वाढवून 19 नोव्हेंबर करण्यात आली आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांनी त्यांचा सन्मान निधी पुढील महिन्यापासून नियमितपणे मिळवण्यासाठी 19 नोव्हेंबर पूर्वी आपली ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी असेही सांगण्यात आले आहे। धन्यवाद।